नमस्कार मित्रांनो, मार्केट मराठी माणसाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. खरं सांगायचं झालं तर मार्केट भरपूर प्रमाणात क्रॅश झालेलं आहे. इथून पुढं आपण काही इन्व्हेस्टमेंट करायची असली तर करू शकता. थोडी इन्व्हेस्टमेंट थोडी करायला हरकत नाही, कारण की इथून मार्केट कदाचित बाउन्स मारू शकतं. आपण हे पुढे नंतर पाहणारच आहोत. तर थोडीशी इन्व्हेस्टमेंट करायला हरकत नाही. अजून क्रॅश येते तर अजून त्यात ॲड करीत राहा, अशीच इन्व्हेस्टमेंट करीत राहावं लागतं. आता आपण बघणार आहोत की सोमवारी म्हणजे तारीख किती? 7 तारीख येते. 7 तारखेला मार्केट काय करते ते 7 तारखेला मार्केट काय करते ते तर चला डिस्कस करू. तर बघा, निफ्टी फिफ्टीमध्ये जर बघायला गेलं तर मार्केट चांगल्या प्रमाणे खाली पडलेलं आहे. वन डेवर जायचं झालं तर तुम्हाला दाखवतो. वन डेवरून बघा, मार्केट ही जी रेड लाईन आहे ना, ही ग्लिच आहे. ही शनिवार रविवार आल्याशिवाय राहतच नाही. ती बघायचं हे करू नका. तर बघा, मार्केट चांगल्या प्रकारे क्रॅश झालेलं आहे. तुम्ही इतक्यापर्यंत म्हणजे खूप चांगल्या प्रकारे खाली मार्केट क्रॅश झालेलं आहे. तर आता काय करायचं आपल्या इथून पुढं? मार्केटमध्ये समजा निफ्टी फिफ्टी जर खूप मोठं होईल. आपण मार्केटमध्ये जर समजा स्विंग आहे हा, नंतरचा हा, ही लेवल खूप राहणार आहे, क्रुशियल राहणार आहे. तर मार्केटमध्ये जर समजा निफ्टी फिफ्टी साईडवेज टू गॅप ओपनिंग झाली तर इथून कुठून तरी मार्केट एकदा खाली येण्याचे चान्सेस आहेत. इथं लेवल या लेवलला म्हणा किंवा या इथं कुठल्या तरी इथल्या लेवलला इथून मार्केट खाली येण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे आपल्याला उद्याच्यालाही थोडं मार्केटवर येऊन खाली पडताना अजून पाहायला भेटेल. निफ्टी फिफ्टीमध्ये जर गॅप डाऊन खुललं तर एकदा वर येऊन अजून खाली पडू शकतं इथपर्यंत. जर जास्तच गॅप डाऊन मोठं खुललं तरी इथून एकदा बाउन्स बॅक झालेला आपल्याला पाहायला भेटेल मार्केटमधून. किती 24,700 किंवा 800, 24,800 एकदा बाउन्स बॅक झालेलं मार्केट आपल्याला पाहायला भेटेल. जर गॅप डाऊन खूपच मोठं गॅप डाऊन खुललं तर, साईडवेज टू गॅप डाऊन खुललं तर एक खालच्या साईडचा ट्रेड आपल्याला प्लॅन करायचा आहे. थोडंसं गॅप अप ओपनिंग झाली, तिथून वरी जाऊन थोडं मार्केट खाली एखादा बेरिश ट्रेड झाला तर आपल्याला तिथून खाली रेजिस्टन्स बघून खाली आपल्याला प्लॅन करायचा आहे. तर जर जास्तच गॅप अप ओपनिंग जर झाली मार्केटमध्ये तर आपल्याला बघा, ही लेवल 25,288 पासून एकदा मार्केट खाली पडायला पाहायला भेटेल. आपल्याला पहिलं टार्गेट छोटं मोठं राहील आणि नंतर खालचे टार्गेट. आता बघूया बँक निफ्टीमध्ये जर बघायला गेलो तर बँक निफ्टीमध्ये बघा, खूप क्रुशियल लेवलला मार्केट येऊन थांबलेलं आहे सध्या. 51,490 पासून इथून थोडंसं रिजेक्शन घेण्याचा प्रयत्न केलाय. जर समजा गॅप अप ओपनिंग झाली, एकदा गॅप अप ओपनिंग झाली, इथून कुठून मार्केट एकदा डबल वापस आलं, इथून आपल्याला पुट घ्यायचा, वरच्या ह्याच्यापासून खालीचा पुट घ्यायचा आहे. जर मार्केट ह्याच लेवलपासून एकदा डबल रिजेक्शन किंवा बुलिश पॅटर्न बनवतंय तर आपल्याला इथून एक डब्ल्यू पॅटर्न म्हणून मार्केट वरी जाताना पाहायला भेटू शकतं कदाचित, हा माझा अंदाज आहे. जर हे नाही झालं तर इथून खालचे आपल्याला टार्गेट भेटतील. इथून जर मार्केट येतं खाली सस्टेन केलं, याच्या खाली जर सस्टेन केलं तर खूप चांगल्या प्रकारे अजून खाली मार्केट पडू शकतं. इथून आपल्याला पहिला तर खालचा पुटचा घ्यायचा आहे, नंतर इथून कॉलचा जर बनत असला तरच घ्यायचा आहे. आता जर समजा गॅप डाऊन मार्केट इथं साईडवेज टू गॅप डाऊन खुललं तर एकदा आपल्याला वर इथं कुठेतरी वापस येऊन पुन्हा मार्केट खाली पडताना पाहायला भेटेल. खूपच मोठं गॅप डाऊन झालं समजा, मोठं गॅप डाऊन झालं इथं कुठं तरी एकदा वर येऊन मग अजून मार्केट आपल्याला खाली पडताना पाहायला भेटेल. आणि गॅप अप ओपनिंगला काय करायचं, तर गॅप अप ओपनिंगला हेच की गॅप अप ओपनिंग झाली तिथूनच आपल्याला थोडंसं बिअरिश साईड रेजिस्टन्स बघून आपल्याला खालचा ट्रेड करायचा आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तुम्हाला असेच अनालिसिस व्हिडिओ मी देत राहील. धन्यवाद.